वेलकम डिअर फ्रेंड्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही हे 2D ड्रॉइंग्ज आहेत, डिफरंट कमांड्स यूज करून ऑटोकॅड सॉफ्टवेअरवरती ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 2D ड्रॉइंग आहे ते ऑटोकॅड सॉफ्टवेअरवरती ड्रॉ करणार आहोत. ड्रॉइंग जर अॅनालाइज केलं तर तुम्हाला यामध्ये एक सर्कल ज्याचा डायमीटर 25 mm आहे आणि हा सेमी सर्कल आहे ज्याचा डायमीटर 50 mm आहे. रेडियस त्याची नोट केलेली आहे 25 mm. त्याचबरोबर यामध्ये शॉर्ट लाईन्स आहेत ज्या ठराविक डिस्टन्सवरती ऑफसेट केलेल्या आहेत सेंटरपासून. वी विल स्टार्ट टू ड्रॉ दिस ड्रॉइंग इन ऑटोकॅड सॉफ्टवेअर. यामध्ये सेम सेंटर पॉइंटला आणखी एक 25 mm डायमीटर असणारं सर्कल आहे. सो सर्कल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याची रेडियस तुम्हाला विचारेल. याची रेडियस 12.5 असणार आहे. डायमीटर 25 mm याचा अर्थ रेडियस 12.5. टेम्पररली मी एक लाईन ड्रॉ करून घेतो आणि ती 20 mm वरती ऑफसेट करून घेतो. नको असलेला जो काही पोर्शन आहे तो मी ट्रिम करणार आहे. हीच लाईन 5 mm डिस्टन्स वरती मी पुन्हा ऑफसेट करून घेतो. त्यानंतर हा जो काही पोर्शन आहे तो ड्रॉ करण्यासाठी मी हे जे काही पॉइंट्स आहेत या दोन्ही पॉइंट्स मधलं डिस्टन्स जे आहे ते 25 mm आहे. सो या सर्कलचा डायमीटर जर बघितलं तर तो 25 mm आहे. सो सेम डिस्टन्स आपल्याला खाली सेंटर मार्क पासून सिमेट्रिकल दिलेला आहे. सो इथं जर मी जस्ट एक लाईन ड्रॉ करून घेतो. सिमिलरली एक लाईन ड्रॉ करून घेतो. अनवॉन्टेड पोर्शन जो आहे तो ट्रिम करतो आता.
मी जर डायमेन्शन्स चेक केले सेम डायमेन्शन्स तुम्हाला इथं रिफ्लेक्ट झालेले दिसतील. तर बेसिकली हा ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण ज्या कमांड्स यूज केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं ऑफसेट, ट्रिम या बेसिक कमांडचा यूज करून आपण हे ड्रॉइंग जे आहे ते कम्प्लीट केलं.